सोलापूर शहरातील शास्त्रीनगर भागातील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अल्पसंख्याक माजी प्रदेश सचिव यांचे संपर्क कार्यालय यामधील सीसीटीव्ही कॅमेरे, बॅनर व काचांची तोडफोड केल्याप्रकरणी आरोपी नामे शकी संकील करणकोट यास मेहरबान मुख्य न्यायदंडाधिकारी विक्रमसिंह भंडारी यांनी जामीन मंजूर केलाय। 22 जानेवारी 2024 रोजी शास्त्रीनगर भागातून मोटारसायकल रॅली जात असताना सदर रॅलीवर दगडफेक करून रॅलीमधील कार्यकर्त्यांना गंभीर दुखापत करून जखमी केल्याप्रकरणी गुन्हा दाखल झाला होता। तपास करत असताना पोलिसांनी शास्त्रीनगर येथील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या कार्यालयाच्या बाहेर असलेल्या सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे आरोपींची नावे निष्पन्न करून त्यांना अटक करून कायदेशीर कारवाई करण्यात आली होती। त्यांचा जामीन अर्ज मंजूर केल्यानंतर सदर सीसीटीव्ही फुटेजची नावे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या सदर कार्यालयाच्या मालकांना दिली असल्याचा समज गृहीत धरून 28 फेब्रुवारी 2024 रोजी जामीन झालेल्या आरोपींपैकी काही आरोपींनी त्या ठिकाणी जाऊन सदर ऑफिस जवळ लावलेले सीसीटीव्ही कॅमेरे तसेच ऑफिसचे काचा, बॅनर, बोर्ड, ऑफिसच्या सामानांची तोडफोड करून निघून गेले होते। सदर घटनेची फिर्याद मोहम्मद सलीम मोहम्मद हुसेन नदाफ यांनी सदर बाजार पोलीस ठाण्यात दिल्यानं आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल झाला होता। नामे शफी शकील करणकोट यांचं नाव देखील त्यात असल्यानं पोलीस अटक करतील म्हणून स्वतःहून आरोपीस मेहनबार कोर्टात समक्ष हजर करून घडलेल्या घटनेची आरोपीचा काही संबंध नसल्याचा सदर ठिकाणी खुलासा करून विनाकारण खोटेपणानं त्यांचं नाव घेतलं आहे असा युक्तिवाद करून आरोपीस जामीन मंजूर करण्याची विनंती केली होती। याच रक्कम 7,500च्या जात मुचलक्यावर जामीन अर्ज मंजूर करण्यात आला आहे। सोलापूर येथील शास्त्रीनगर भागातील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या कार्यालयाची तोडफोड करून नुकसान केल्याप्रकरणी दाखल असलेल्या गुन्ह्यातील आरोपी शफी शकील करणकोट या सोलापूर येथील मुख्य न्यायदंडाधिकारी विक्रमसिंह भंडारी यांनी जामीन मंजूर केलेला आहे। यामध्ये घटनेची थोडक्यात हकीकत अशी आहे की दिनांक 22 जानेवारी 2024 रोजी सोलापूर येथील शास्त्रीनगर परिसरामधून रॅली जात असताना सदर मोटरसायकल रॅलीवरती काही अज्ञात लोकांनी दगडफेक करून सदर रॅलीमध्ये असलेल्या कार्यकर्त्यांना गंभीर स्वरूपाची जखमी केलेले होते आणि सदर प्रकरणातील गुन्हा सोलापूर येथील सदर बाजार पोलीस स्टेशन या ठिकाणी दाखल झालेला होता। सदर गुन्ह्यामध्ये सदर बाजार पोलिसांनी शास्त्रीनगर परिसरातील असलेल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या कार्यालयातील बाहेर असलेले सीसीटीव्ही फुटेज जप्त करून सदर फुटेजच्या आधारे आरोपींना निष्पन्न करून त्यांच्या विरुद्ध भादवी कलम 326 व 307 अन्वये गुन्हा दाखल करून त्यांना अटक केलेली होती व त्यांच्यावर कारवाई केलेली होती। सदर गुन्ह्यातील अटक झालेल्या आरोपींना सोलापूर येथील सत्र न्यायालयामार्फत जामीन मंजूर झाल्यानंतर सदर आरोपींनी ज्या राष्ट्रवादी काँग्रेस कार्यालयाच्या सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे त्यांना अटक करण्यात आली होती, सदरचा राग मनात धरून सदर कार्यालयाचे सीसीटीव्ही फुटेज तसेच कार्यालयाच्या काचा, कार्यालयामध्ये असलेले सामान, बॅनर अशा इत्यादी सामानाची तोडफोड दिनांक 28/2/2024 रोजी केल्याने सदर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे माजी प्रदेश सचिव श्री सलीम नदाफ यांनी शास्त्रीनगर येथे झालेल्या घटनेची फिर्याद सदर बाजार पोलीस स्टेशन येथे दाखल केल्याने आरोपी यांच्या विरुद्ध भादवी कलम 143, 427, 504, 506, 34 अन्वये गुन्हा दाखल करण्यात आलेला होता। सदर गुन्ह्यामध्ये आरोपी नामे शफी शकील करणकोट याचं देखील नाव त्या गुन्ह्यामध्ये दाखल झाल्याचं आम्हाला समजल्याने आम्ही सोलापूर येथील न्यायालयामध्ये आरोपी शफी शकील करणकोट यांना स्वतःहून हजर केलं व मेहरबान न्यायालयासमक्ष उभे केले असता त्या ठिकाणी आम्ही जामीनचा अर्ज सादर केला आणि एकंदरीत घडलेली घटना यामध्ये शफी करणकोट याचा कुठल्याही प्रकारचे सहभाग नाही। त्यामध्ये घटनेच्या दिवशी तो त्या ठिकाणी उपस्थित नव्हता। विनाकारण त्याच्या नावाने खोटी फिर्याद सदर बाजार पोलीस स्टेशनमध्ये या ठिकाणी दाखल केलेली आहे। त्या ठिकाणी असलेल्या राजकीय वैमनस्यातून सदरची खोटी फिर्याद दाखल झाल्याचं आम्ही प्रथमदर्शनी मेहरबान कोर्टात सांगितलं। तसेच घडलेल्या घटनेसंदर्भात व दाखल झालेल्या गुन्ह्यामध्ये आरोपींच्या विरुद्ध लावण्यात आलेले कलमे ही गंभीर स्वरूपाची नाहीत। आरोपीला जामीन देण्यास विनंती केली असता आमचा युक्तिवाद ग्राह्य धरून सोलापूर येथील मुख्य न्यायदंडाधिकारी श्री विक्रमसिंह भंडारी साहेब यांनी आरोपी नामे शफी शकील करणकोट यास रक्कम रुपये 7,500 रुपयाच्या जात मुचलक्यावर व जामीन कद्व्यावर जामीन मंजूर केलेला आहे। सोलापूर शहरातील सुप्रसिद्ध हॉस्पिटल म्हणजे सेंट्रल मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल मागील अनेक वर्षापासून सेवा बजावत आहे। 24 तास इमर्जन्सी सर्व्हिस, मॉडर्न टेक्नॉलॉजी, अनुभवी डॉक्टर्स तसेच अत्याधुनिक तंत्रज्ञान सुविधांनी सुसज्ज स्त्रीरोग प्रसूती विभाग, ऑर्थोपेडिक विभाग, मेडिकल विभाग आणि इतर एकमेव नाव म्हणजे सेंट्रल मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल। पत्ता गणेशपेठ शॉपिंग सेंटर, मंगळवार बाजार, सोलापूर।
ताज्या बातम्या पाहण्यासाठी प्राईम महाराष्ट्र न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा.